तुळ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आजवर खूप सहन केले हो ना. सतत लोकांचं भलं करायचं, प्रत्येकाच्या सुखादुःखात धावून जायचं, पण बदल्यात काय मिळतं? फक्त अश्रू, मानसिक त्रास आणि पाठीत खंजीर. कधी कधी रात्री शांत झोपेतून जागे झाल्यावर मनात विचार येत असेल ना, की देव माझीच का परीक्षा घेतोय, मी कोणाचं काय बिघडवलंय. पण काळजी करू नका, थांबा, कारण आता तुमचे हे रडण्याचे, त्रास सहन करण्याचे दिवस संपले आहेत. कारण 9 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्यातील पहिली कामिका एकादशी येत आहे. हा केवळ एक उपवास नाही, तर ब्रह्मांडातून थेट तुमच्यासाठी आलेला एक महासंकेत आहे. या एकादशीच्या अगदी अगदी आधी म्हणजेच पूर्वसंध्येला तुमच्यावर कोणतं संकट येणार होतं, जे देवानं पूर्णपणे टाळले. आणि एकादशीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात असं काय घडणार आहे, ज्यामुळे तुमचं नशीब 100% पालटणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही. जर तुम्ही ही वेळ चुकवली तर कदाचित आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमवाल. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त व्यक्तीबद्दल सांगणार आहे, जी तुमचं हसतं खेळतं आयुष्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. होय, ती एक स्त्री आहे. तिच्या मनात काळी माफ, खूप काळे बोरे किंवा पाप आहे. ती बाहेरून खूप गोड बोलते, पण आतून तुमच्या नाशाची वाट पाहत आहे. कोण आहे ती स्त्री? ती कसं नुकसान करू शकते? आणि या कामिका एकादशीला भगवान विष्णू तुमच्या पाठीशी कसे उभे राहणार आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे पहा. घाई करू नका, कारण आज तुमच्या सुवर्ण काळाची सुरुवात होणार आहे. माझ्या तुळ राशीच्या मित्रांनो, आधी आपण हे समजून घेऊया की ही कामिका एकादशी तुमच्यासाठी इतकं खास का आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अतिशय दुर्मिळ असा द्विपुष्कर योग आणि हर्षण योग बनत आहे. या योगामध्ये तुम्ही जे काही पुण्यकर्म आणि उपाय कराल, त्याचे फळ तुम्हाला दुप्पट किंवा तिप्पट प्रमाणात मिळते. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. सध्या तुमच्या राशी चक्रात अशी काही उलथापालथ होत आहे, ज्यामुळे तुमचे मन खूप अशांत होते. पण घाबरू नका, कारण कामिका एकादशी ही तुमच्या पूर्वजन्माच्या पापांचा आणि दोषांचा नाश करणारी मानली जाते. एकादशी येण्यापूर्वी म्हणजे 7 किंवा 8 ऑगस्ट दरम्यान तुमच्यावर एक आर्थिक किंवा कौटुंबिक संकट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामात खूप मोठा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. कदाचित तुमची फसवणूक होणार होती किंवा घरात मोठा कलह होणार होता. परंतु तुमच्या कुलदैवताच्या कृपेने आणि या एकादशीच्या शुभ प्रभावाने ते संकट आता टळले आहे किंवा त्याची तीव्रता अगदी नगण्य झाली आहे. देव तुम्हाला एका मोठ्या दुर्घटनेतून वाचवून या एकादशीच्या पावन पर्वाकडे घेऊन आला आहे. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर. तुळ राशीच्या लोकांचा सर्वात मोठा दोष कोणता आहे माहिती आहे का? तुम्ही लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता. कोणी थोडं गोड बोललेलं की तुम्ही तुमच्या मनातील सगळ्या गुप्त गोष्टी, तुमचे प्लॅन्स त्यांच्यासमोर उघडे करता आणि याच गोष्टीचा त्यांनी फायदा घेतात. आणि ती मेन म्हणजे ती एक स्त्री फायदा घेणार आहे. कोण आहे ती ही स्त्री? तर नीट ऐका. ही स्त्री तुमच्या नात्यातील, तुमच्या मित्रपरिवारातील किंवा कामाच्या ठिकाणाची असू शकते. बाहेरून ती तुमच्या सुखात सामील असल्याचं आव्हान येते. तुमच्याशी बोलताना ती खूप सहानुभूती दाखवते, पण तिच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड मत्सर म्हणजे जळफळाट आहे. तुमच्या प्रगतीवर तिची वक्रदृष्टी आहे. आणि तिची लक्षणे काय आहे माहिती आहे का? ती तुमच्या घरातील वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करते. तुम्ही नवीन काही करायला गेलात की ती अप्रत्यक्षपणे तुमच्या मनात भीती किंवा शंका निर्माण करते. तुमच्या पाठीमागे ती इतरांजवळ तुमची नको ती चर्चा करते. तिच्या मनात जे काळी माफ म्हणजेच वाईट विचार आहेत, त्यामागे तिची स्वार्थी भावना आहे. तिला तुमचं यश बघवत नाहीये. ही स्त्री तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. किंवा जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या क्लायंटला किंवा भागीदाराला भडकवण्याचा प्रयत्न करू शकते. तर तुम्हाला माझा सल्ला असा आहे की या कामिका एकादशीच्या दिवसापासून पुढील 11 दिवस कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. विशेषतः स्त्री वर्गाशी बोलताना आपल्या घरातील आर्थिक आणि गुप्त गोष्टी शेअर करणे पूर्णपणे बंद करा. ही सावधगिरीच तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवेल. पण मित्रांनो, निराश होऊ नका. जिथे संकट असतं तिथे देव स्वतः मार्ग दाखवतो. 9 ऑगस्ट 2026 या एकादशीच्या दिवशी
तूळ राशीच्या लोकांसाठी ब्रह्मांडातून खूप मोठा आणि शुभ संकेत मिळत आहे. जर तुमच्या घरात बऱ्याच दिवसांपासून लग्न कार्य ठरत नसेल, मुलांच्या शिक्षणात किंवा नोकरीत अडचणी येत असतील, तर या दिवशी तो अडथळा दूर होईल. घरात एखादं छान मंगल आणि शुभ कार्य ठरण्याचे संकेत आहेत. एखादी मोठी आनंदाची बातमी तुम्हाला एकादशीच्या दिवशी किंवा त्यांच्या पुढील 48 तासात नक्की मिळेल. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि तूळ राशीला पैशांची चणचण भासत असेल तर ती आता दूर होणार आहे. जुने अडकलेले पैसे अनपेक्षित परत मिळू शकते. व्यावसायिक क्षेत्रात एखादी मोठी ऑर्डर किंवा नोकरीत पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. एकादशीच्या रात्री किंवा त्यापूर्वी तुम्हाला जर स्वप्नात पाणी, देऊळ, पांढरी गाय किंवा भगवान विष्णूंचे रूप दिसले तर समजून जा की साक्षात भगवंताने तुमच्या घरात प्रवेश केला आहे. हा तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य संपवण्याचा सर्वात मोठा संकेत असेल. शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी कामिका एकादशीला हे 3 सोपे उपाय नक्की करावेत. पहिला उपाय, तुळशी माता पूजन म्हणजेच हा विशेष उपाय आहे. कामिका एकादशीला तुळशीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि त्या स्त्रीची वक्रदृष्टी पूर्णपणे नष्ट होईल. दुसरा आहे पिवळ्या वस्तूचे दान, म्हणजेच भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. या दिवशी पिवळे फळ, चण्याची डाळ किंवा पिवळे वस्त्र गरजूंना दान नक्की करा. तिसरा म्हणलं तर मंत्र जप आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा तरी जप करा. तुमच्या मनातील सर्व भीती दूर होईल आणि आत्मविश्वास वाढेल. तर तूळ राशीच्या माझ्या कुटुंबियांनो, हा काळ रडण्याचा नाही तर खंबीरपणे उभे राहण्याचा आहे. संकट येतात कारण देव आपल्याला मजबूत बनवून इच्छितो. शत्रू कितीही कट कारस्थान रचू दे, ज्याच्या पाठीवर श्रीहरी विष्णूंचा हात असतो त्याचा बालही कोणी बाका करू शकत नाही. हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी, मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी सुद्धा लिहायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ सुद्धा कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून भगवंताचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय श्री कृष्ण.